भावा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सगळ्यासनी गुड मॉर्निंग. मस्तपैकी कुठलंय का रे? किती वाजले बघा. मुंबईला माणसं कामाला जायला लागली आणि तुम्ही अजून झोपलाय कशासाठी? उठा आणि तुमच्या ध्येयासाठी काम करायला सुरुवात करा. आता नाही तर कधी नाही. तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2010ला पहिले जीमेल काढलं, जीमेल अकाउंट. त्या जीमेल अकाउंटला 2012 साली त्या जीमेल अकाउंटला 2014 साली यूट्यूब चॅनल चालू केलं. जीमेल अकाउंट आहे म्हणलं यूट्यूब चालू केलं. त्यानंतर काही दिवसांनी फेसबुक चालू केलं. या सगळ्या गोष्टी चालू केल्यानंतर परवा मला एक मेसेज आला जीमेलकडनं की तुमच्या चॅनलला 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष पूर्ण झाले तर म्हटलं लय मोठी गोष्ट आहे. तर 12 वर्षात मी त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले 6. कारण मी पहिला व्हिडिओ टाकला तर तो रन झाला 16,000. त्याला 16,000 व्ह्यूज आहेत. काही दिवसानं म्हणजे 6-7 महिने परत दुसरा व्हिडिओ टाकला त्याला 7,000 व्ह्यूज आहेत. कुठल्या व्हिडिओ 7,000 आहे, कुठल्या व्हिडिओला 8,000 आहे. पण त्या गोष्टीमध्ये माझी म्हणजे असे रेग्युलर व्हिडिओ नाही टाकले. कधी मनात आलं की हा भाऊ ना आपली काहीतरी. काल मला जावेळेस परवा यूट्यूबकडनं हा मेसेज आला की तुमची 12 वर्षाची ॲनिव्हर्सरी चॅनल जी आहे. त्यावेळेस मी शॉक झालो की आत्ता जी ट्रेंडिंगला चालू आहे माणसं ज्यासाठी पाठिंबा पळतात ती गोष्ट आपण 12 वर्ष अगोदर सुरुवात केलेली. आणि त्या सुरुवातीला आपल्याला रोड मॅपच माहित नव्हता की त्याच्यावर काय टाकायचं, काय करायचं, कसे व्हिडिओ बनवायचे, कसं काय कायच माहित नव्हतं. जर ती त्यावेळेस माहित असतं तर आता कुठं ना कुठं आपण असतो. आणि त्यावेळेस बनवलं का नाही हे पण आपल्याला माहित आहे. का आता मी पहिला व्हिडिओ टाकला दानपट्ट्या टाकलेला. तर पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी टाकला त्यावेळेस मला काही लोक मी बघितलं, मी सांगितलं हे मी हा व्हिडिओ टाकला यूट्यूबला, आपला व्हिडिओ आहे यूट्यूबला. तर मला म्हणून हे पुढं झालंयस काय यूट्यूबला व्हिडिओ टाकून काय चालतंय. आणि तुझ्यासारखे किती जण असतील यूट्यूबला. त्यावेळेस मला तशी म्हणून आज पण तशीच परिस्थिती आहे. 161 सबस्क्राईब आहेत त्याला. 161 सबस्क्राईबला आता मंथली वॉचिंग ज्याची 32,000 ते माणसं बघतात. म्हणजे 161 माणसांनी सबस्क्राईब केलं आणि बघत्या चॅनलला ते शो दाखवते की एवढ्या वर्षात 32,000 माणसांनी बघितलं. त्यानंतर काही वर्षानं मला वाटतं 1-2 वर्षांनी मी फेसबुक चालू केलं. ती पुढे संग तर बोलायला ते फेसबुक त्यावेळेस चालू केलेलं. पण ते रन करत नव्हते. फोटो टाकायचा काय आपला डीपी ठेवायचा. शिवजयंती आली, शिवजयंती शुभेच्छा, सणवार आला तर त्याच्या शुभेच्छा असं करत टाकत होते त्याच्यावर. पण फेसबुकवर पण अशी काहीतरी ऑनलाईन जी सध्या जी आहे की फेसबुकवर पण ऑनलाईन कमाई होती हे माहीत नव्हतं. त्यावेळेस पण ती माहीत असतं तर आत्ता आपण फेसबुकवर पण कुठेतरी ट्रेंडिंगला असतो. तो विषय काय, व्हिडिओ काढतोय ती आत्ता नाही. या कॅमेरावर बोलायची सवय आहे ती आत्ताची नाही. ही लय अगोदर शिकलोय. कॅमेरा समोर उभा राहायचं, कॅमेरा समोर
एकदम कसं धाडसानं कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासानं बोलायचं, हे सगळं शिकलोय. आता येत होतं, शिकायचं काय गरज आहे, येतंय त्याला. काय कॅमेरा आहे इथं, 1000 माणसं माझ्यासमोर बसली असतील, ही मला बघत असतील. आत्ता माझ्यासमोर एक माणूस नाही. मी आत्ता बसलोय व आशीचा टोल नाका क्रॉस केल्यावर, ब्रिज क्रॉस केल्यावर तिची चेकपोस्ट येते, त्या सिग्नलला बसलोय. माझा मोबाईल एका खांब्यावर लावलाय मी लाईटीच्या, आणि तिथे येऊन बसलो. इथले येणं जाणारे मला बघते दिन म्हणते ती, तसं वाटत असेल मी कुणा संग बोलतोय, या दगडा संग बोलतोय. मोबाईल अक्षरशः दगडावर ठेवलाय, तुमच्या संग बोलतोय. सांगायचा उद्देश होता की आता असं वाटतंय की आता जर चालू केलं नाही तर आयुष्यात कधी चालू करणार नाही आणि काय करू शकणार नाही. कारण की त्यावेळी जो विचार केलेला की 4 माणसं काय म्हणतील आणि 4 माणसं काय म्हणत जातील, ती त्यावेळी त्यांनी म्हटलं म्हणून ती बंद केलं. मेसेज टाका 4 माणसांनी बोलली ती म्हणून त्यावेळेस ती बंद केलं, व्हिडिओ काढायला बंद केलं. आता ती 4 माणसं सिग्नलवर येऊन थांबली. यातल्या सिग्नलवर थांबलेल्या 4 माणसातली व्हिडिओ पोचला पाहिजे. 10 वर्ष सगळ्या या ह्याच्यात आपण किती मागं राहिलो हे अनुभव येतो. माझ्या युट्यूबच्या चॅनेलचं नाव आहे ना, त्याच्यामध्ये दिलंय मी, माझ्या ID वर मेन्शन आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. राहुल लोंढे 924. आपल्या प्रोफाईलच्या बायोमध्ये ना युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे आणि युट्यूब चॅनलवर फेसबुकची लिंक दिली आहे. जाऊन एकदा चेक करा आणि सपोर्ट करा. म्हणजे किती किती वर्षाची व्हिडिओ आहे ती तुम्हाला कळेल, किती वर्षापासून टाकलेत ते व्हिडिओ. म्हणजे असं काही गोष्टी असतात त्या सांगायला नसते त्या, मनात खंत वाटतं की त्यावेळी चालू केलेलं ते जर व्यवस्थित रोडमॅप असा भेटला असता तर आता कुठेतरी व्यवस्थित असतो. सांगायची खंत हीच वाटते. फक्त जाऊ द्या, आत्ता करतोय सुरू तर तुमचं ह्या पुढच्या वाटचालीत तुमचा पण सपोर्ट असावा एवढी तुमच्याकडनं अपेक्षा करतोय. काय तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय आम्ही काय नाही. म्हणून भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि सगळ्यांनी जरा लवकर उठा रे, लवकर उठून व्यायामाला वगैरे जावा. सध्या वातावरण लय घाण आहे आणि मी कुठं बसलोय सांगत होतो ना, तर हे बघा मी कुठं बसलोय. इथं येऊन बसलेलो मी. माझा सेटअप बघा, सेटअप हा बघ, हा खांब लाईटीचा हा सेटअप आहे माझा.